We have read the poem loudly, and I am sure that you have to also read the poem at home, silently or loudly. Silently and then loudly. I am going to read the poem line in between. What's the difference between hear and listen? We are going to learn hear and listen are similar word to one another. They are synonymous, but what is different between them we are going to learn. I will tell you uh, after finishing the poem. When please listen, when I ask you to listen to me, I what does the word I refer in this poem? I that is the little child, an adolescent person, teenage म्हणजे एक मुलगा म्हणतोय की मी काय सांगतो ते ऐका अँड यू स्टार्ट गिविंग मी ॲडवाइस. यू मीन्स what does the you word stands for in the poem? You mean parents. You have not done what I asked. तुम्ही मी काय मला विचारायचं तो तुम्ही ऐकायलाच तयार नाही. वेन आय आस्क यू टू लिसन टू मी, ज्या ज्या वेळेस मी तुम्हाला सांगतो की माझं ऐका, लिसन टू मी व्हॉट आय वॉन्ट टू से यू, बट generally parents and adults are not ready to listen to the children. Instead of listening, they try to give advice them, and you begin to tell me why I shouldn't feel that way. असं का करता? यू आर ट्रेम्पलिंग ऑन माय फिलिंग. माझ्या भावना तुम्ही दडपून टाकताय. ट्रेम्पल म्हणजे या ठिकाणी दडपून टाकणे. वेन आय आस्क यू टू लिसन टू मी, जेव्हा मी सांगतो माझं ऐकून घ्या, मेरी बात सुनो, अँड यू फील यू हॅव टू डू समथिंग. आणि या ठिकाणी तुम्ही काय करताय? ऐकून घेत नाही. टू सॉल्व माय प्रॉब्लेम, माझी अडचण सोडवण्यासाठी. यू हॅव फेल्ड मी, मला तुम्ही अपयशी ठरवलंय. स्ट्रेंज ॲज दॅट मे सीम, मला एकदम विचित्र परिस्थिती निर्माण झाली. लिसन, ऑल आय आस्क इज दॅट यू लिसन, मी काय सांगतो ते ऐका. डोंट टॉक ऑर डू, जस्ट हिअर मी, मी काय सांगतो ते ऐका. या ठिकाणी मला डोंट गिव्ह ॲडवाइस टू मी. ॲडवाइस इज चीप, 20% विल गेट यू बोथ डिअर ॲबी अँड बिली ग्रॅम इन द सेम न्यूजपेपर. तसे ते ॲडवाइस आपल्याला पेपरमध्येही मिळतात, न्यूजपेपरमध्ये. अँड आय कॅन डू फॉर माय सेल्फ, आय एम नॉट हेल्पलेस, मी काही हेल्पलेस नाही. मे डिस्करेज्ड अँड फ्लॅटरिंग बट नॉट हेल्पलेस, मी असहाय्य नाही. वेन यू डू समथिंग फॉर मी दॅट आय कॅन अँड नीड टू डू फॉर माय सेल्फ, यू कॉन्ट्रीब्यूट टू माय फिअर, फिअर म्हणजे भीती, अँड इन ॲड्युकेसी. बघा आपण कठीण शब्दाचे अर्थ नंतर पाहणार आहोत. बट व्हेन यू ॲक्सेप्ट ॲज अ सिम्पल फॅक्ट दॅट आय फील व्हॉट आय फील, जेव्हा तुम्ही एक साधी बाब म्हणून मला माझं ऐकत नाही, फील, नॉट मॅटर, नो मॅटर हाऊ इरॅशनल, इरॅशनल शब्द आलेला आहे बघा या ठिकाणी. इलॉजिकल, विदाऊट एनी रिझन ऑर बेस, कुठलंही कारण नसताना, विदाऊट एनी रिझन. देन आय कॅन स्टॉप ट्राईंग टू कन्व्हिन्स यू, मी तुम्हाला तुमची समजूत काढण्याचा आता थांबवा. टू कन्व्हिन्स यू अँड गेट अबाउट दिस बिझनेस, हे धंदे बंद करा. ऑफ अंडरस्टँडिंग व्हॉट्स बिहाइंड दिस इरॅशनल फिलिंग, याच्या मागे काय कारण आहे ते जाणून घ्या. अँड व्हेन दॅट्स क्लिअर, जेव्हा ही गोष्ट स्पष्ट होईल, अँड आन्सर्स आर ऑबियस अँड आय डोंट नीड ॲडवाइस, आणि मला तुमच्या सल्ल्याची किंवा उपदेशाची गरज पडणार. इरॅशनल फिलिंग मेक सेन्स वेन वी अंडरस्टँड दॅट बिहाइंड देम, परहॅप्स दॅट्स व्हाय प्रेयर वर्क्स. म्हणून यापेक्षा प्रार्थना केलेली, प्रेयर टू गॉड, समटाईम्स फॉर सम पीपल बिकॉज गॉड इज नीड. परमेश्वराकडे तुम्ही गेले देवळात, त्याच्याकडे प्रार्थना केली तर तो काही तुम्हाला सल्ला देत नाही. इन्स्टेड ऑफ ही लिसन सायलेंटली, दॅट गॉड लिसन सायलेंटली बिकॉज गॉड इज म्यूट, द डम,
मुका असतो बिचारा, बोलत नाही. गॉड डज नॉट गिव्ह ॲडवाईस डायरेक्टली लाईक ह्युमन बिईंग अँड ही डझंट गिव्ह ॲडवाईस ऑर ट्राय टू फिक्स थिंग. तो काही सांगत नाही. गो जस्ट लिसन, ऐक अँड लेट्स युअर वर्क. जा आणि तुझं काम कर. इट आउट फॉर युअर सेल्फ. तुझं काम तूच कर, तुझा मार्ग. यू हॅव टू फाइंड युअर वे ऑफ सक्सेस. सम पीपल सो प्लीज लिसन, म्हणून माझं ऐका अँड जस्ट हिअर मी. अँड इफ यू वॉन्ट टू टॉक वेट अ मिनिट. इफ यू वॉन्ट टू टॉक, जर तुम्हाला बोलायचं असेल तर 1 मिनिट थांबा, माझं ऐकून घ्या. लिसन टू मी ॲट फर्स्ट, लेट मी कम्प्लीट, लेट हिम कम्प्लीट हिज words and then advise him. Mute for your turn and I shall listen to you. The poet of the author is unknown. आता बघा, is the poet willing to listen to others? No, the poet is not willing to listen to other. After reading the poem, discuss how you can be a good listener. A good listener, right? चांगला स्वतः. Try to become a good listener. Generally such type of advice is given. आता बघा या ठिकाणी what is different between hear and listen, we are going to learn. आता हिअर आणि लिसन मध्ये काय फरक आहे तो आपण समजून घेऊ. आता लिसन म्हणजे ऐकणे, पण ऐकणे म्हणजे कसं, द स्पीकर इज, वी नो द स्पीकर, आर इन अदर वर्ड द स्पीकर इज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ अस. दॅट पर्सन इज कॉल्ड, दॅट वर्ड दॅट इज कॉल्ड लिसन ऑर लिसनिंग. बरं हिअर म्हणजे काय, सम वर्ड इज क्राईंग अँड वी आर, सम वर्ड्स वी हिअर. कोणीतरी ओरडत आहे, फॉर एक्झाम्पल हेल्प हेल्प, हेल्प मी, सेव मी, मला वाचवा, माझी मदत करा. म्हणजे हिअर जे शब्द आपण आपल्या कानावर पडतात, वी डोंट नो हू इज द स्पीकर. आर स्पीकर इज नॉट गिवन डायरेक्टली इन फ्रंट ऑफ अस. दिस इज द मेन डिफरन्स बिटवीन लिसनिंग अँड स्पीकिंग. आता या ठिकाणी बघा, काही कविता पुन्हा एकदा वाचून घ्यायची आहे. कम्प्लीट द फॉलोइंग with the help of lines poem. When I ask you to listen to me, you start doing dash. आता ही कविता काय करायचे, आता या ठिकाणी बघा, when I ask you to listen to me, इथे दिलेले आहे बघा, when to listen to me या ओळी दिलेल्या आहे बघा. या ठिकाणी रिपीट झालेल्या वेळी रिपिटेशन नावाचा अलंकार त्या ठिकाणी आलं, फिगर्स ऑफ स्पीच. हे लक्षात घ्या, ह्या ओळी पूर्ण करायचे आहे. टू राईट द अपोजिट दॅट इज अँटॅनिमस ऑफ द फॉलोइंग, पुढील शब्दांची विरुद्धार्थी शब्द लिहा. आता फ्रॉम द पोएम, चीप, चीप एक्सपेन्सिव्ह, मी तुम्हाला एक देतो, EXPENSIV, एक्सपेन्सिव्ह. डिस्करेज्ड, डिस काढून टाका त्याला करेज्ड. इन ॲडिकशी, इन काढून टाका त्याला ॲडिकशी. ॲक्सेप्ट, रिजेक्ट ऑर डिसॲग्री, DISAGREE. डे सिम्पल, साधे, स्पेशल. इरॅशनल, रॅशनल टाका, हा प्रत्यय काढून टाका, प्रेफिक्स काढून टाका, त्याला विरुद्धार्थी शब्द. अंडरस्टँड असाच तुम्हाला शब्द लिहायचे. क्लिअर काय असेल, अनक्लिअर तो. आलं लक्षात. आता या ठिकाणी बघा दिलेले, हॅव यू रीड द पोएम. येस. नेम ऑफ अ बुक. बी. नो. हॅव यू. येस आय हॅव. आता या ठिकाणी नो काय दिलेलं आहे बघा, नेम ऑफ बुक, कोणकोणती पुस्तकातली, ए. येस आय हॅव. यू मस्ट रीड इट टूक, यू विल लव इट. त्याच्यानंतर इट्स अमेझिंग, व्हेरी इंटरेस्टिंग, डिलाइटफुल, इट्स बोरिंग, टू लॉंग, आय डिडंट लाईक इट, मला ते आवडलं आहे. हे तुमचं पर्सनल रिस्पॉन्स द्यायचा. बी हे दिलेलं आहे डायग्राम टाईप, त्याला तो आपल्याला
चा भाग आहे, पुढचा आहे नंबर 4, मेन्शन अ डायरी ॲट लिस्ट फॉर अ वीक. एक आठवड्यासाठी तरी तुम्ही रोजनिशी म्हणजे हाताळा. राईट अबाउट युअर इंटरॅक्शन्स विथ पीपल इन युअर सराउंडिंग. आपल्या सभोवतालच्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या. इन 3 to 4 lines also write whether you find the interactions happy, unhappy, satisfactory, unsatisfactory, enjoyable, stressful, etc. Write an informal letter. लेटर रायटिंग इनफॉर्मल. देर आर 2 types ऑफ लेटर. आता इथं तुम्हाला एक पत्र लिहायचं आहे. आपण पत्र लेखन ज्यावेळेस घेणार आहोत लेटर रायटिंग त्यावेळेस घेऊच, परंतु हे पत्र लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे बिकॉज वी नो सम आयडियाज ऑफ लेटर रायटिंग, बिकॉज लेटर रायटिंग हॅज बीन ऑलरेडी टेकन इन द प्रिव्हियस क्लास, दॅट इज इन द 8th क्लास. 8वीच्या वर्गाला लेटर रायटिंग घेतलेलंच आहे आपलं. राईट अँड इनफॉर्मल लेटर. आता इनफॉर्मल लेटर दॅट इज फॅमिली लेटर. फॅमिली लेटर मीन्स युअर write a letter to your father, to your mother, to your brother, to your sister, or including all your relatives, friends, etc. This is called informal letter. Formal letter म्हणजे ऑफिशियल पत्र, औपचारिक पत्र. Write a letter to a headmaster, including all official letter and except your relatives and friends. From a टीनेजरचा पर्सन आपण पहिल्या ठिकाणी पाहिले त्या कवितेमध्ये. अ पर्सन बिटवीन 13 to 19, 13 ते 19 वर्ष वया गाठायचा टीनेजर असं म्हणतात, किशोरवयीन. टू हिज हर पेरेंट्स एक्सप्रेसिंग अ फ्यू थॉट्स फ्रॉम द पोएम. हाऊ टू बिगिन. माय डिअर ऑब्लिक डिअरेस्ट, हाय आर यू सरप्राइज्ड टू सी दिस लेटर. आय वॉन्टेड to talk to you about. This is the opening or beginning of the letter and you have to complete the letter. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे appreciation of the poem. 2.4 it carries for 5 marks. Title of the poem is already given. Please listen. You have to write the title in single inverted comma. Poet of the poem is unknown or anonymous. त्याच्यानंतर राईम स्कीम. द पोएम इज फ्री वर्स टाईप पोएम, दॅट इज देअर आर नो रायमिंग वर्ड्स. फिगर्स ऑफ स्पीच, रिपिटेशन आहे, ॲलिट्रेशन आहे, पुनरावृत्ती अलंकार आहे, अनुप्रास अलंकार आहे. थीम ऑब्लिक सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. आता व्हॉट इज द थीम ऑर सेंट्रल आयडिया. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज दॅट अँड adolescent, that is teenager, request his parent to be heard patient. शांतपणे, सायलेंटली, टू बी हर्ड सायलेंटली, शांत ऐकून घ्या. ही ऑल्सो अर्जेस, तू पुन्हा कळकळीची विनंती करते, ओनली लिसन मी विदाऊट गिव्हिंग ॲडवाइसेस. मला सल्ला न देता मला तुम्ही समजून घ्या, असे या ठिकाणी कवी सांगतोय. बघा हे झालं आपलं काय ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. आता या ठिकाणी बघा फिगर्स ऑफ स्पीच आलेले आहे. बघा रिपिटेशन म्हणजे काय, पुनरावृत्ती अलंकार. शब्दांची किंवा चरणांची पुनरावृत्ती झाल्यास रिपिटेशन हा अलंकार होतो. व्हेन वर्ड्स लाईन्स आर रिपीटेड देअर लाईज रिपिटेशन. जेव्हा शब्दांची किंवा अक्षरांची पुनरावृत्ती होते किंवा ओळींची पुनरावृत्ती होते त्या ठिकाणी कोणता अलंकार होतो, पुनरावृत्ती अलंकार होतो. फिगर्स ऑफ स्पीच बघा, लँड ऑफ आवर, बर्थ ऑफ आवर. आवर हा शब्दांची पुनरावृत्ती झालेली आहे या ठिकाणी. बघा इथं तिसऱ्या ठिकाणी सुद्धा पुनरावृत्ती झालेली आहे. मेनी टाइम्स या ठिकाणी पुनरावृत्ती. वेन आय आस्क यू टू लिसन टू मी. आणि ह्या ओळीची कवितेमध्ये पुनरावृत्ती झालेली आहे. बघा आपण जर पाहिलं या ठिकाणी तर वेन आय आस्क यू, आय हॅव अंडरलाईन देम. हे बघा, वेन आय आस्क यू, वेन आय आस्क यू, वेन आय आस्क यू. ही कविता या ठिकाणी झालेली आहे. पुढचा अलंकार आहे तो ॲलिट्रेशन. आपण तो पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. रिपिटेशन म्हणजे अक्षरांची किंवा शब्दांची किंवा ओळींची पुनरावृत्ती म्हणजे रिपिटेशन. आलं लक्षात. आता या ठिकाणी आपण रिपिटेशन पाहिलं आहे. आता आपण पुढचा अलंकार पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओ.